नमस्कार मित्रांनो, मी यश ठाकरे. आपण हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला आहे. आजपासून आपण मोटोव्लॉग्स यावर माझ्या मोटोव्लॉग्स अपलोड होतील आणि आज आपण चाललो आहे एका रोड ट्रिपवर. सो त्याचंही आज मी यामध्ये अपलोड करून टाकेन. आपण बघूयात पुढे काय काय घडतं आहे. आता आहोत आम्ही औंधा पेट्रोल पंप. फ्यूल अप करून घेतो आहे बाईक्स. तिथं आम्हाला भेटलं विपुल भाई. आता विपुल भाईला घेतो. विपुलला आल्याबद्दल धन्यवाद. चलो, आत्ता आहोत विक्रमगड जव्हार रोड. आता पोचलो आहे हनुमान पॉईंट जव्हार. आपला ग्रुप आणि हा लाईनअप. खरं तर यांना माहितीच नव्हतं आपण पहिला स्टॉप कुठे घेणार आहेत. आणि आत्ता आपण निघूयात जव्हारची फेमस कॉफी प्यायला. आता कितीच्या बाईकची चेन थोड्या लूज होती, ते टाईट करून घेतो. आता बाकी सर्व थांबलेत पंपवर. तो आता फ्यूल अप करतोय. याच्या पुढे पेट्रोल पंप नाही आता दुसरा. तर आलो शिरपा माळवर आम्ही. सीन बघून घ्या शिरपा माळचे. त्र्यंबकेश्वर पोचलो आम्ही. म्हटलं खाऊन घेऊया काहीतरी आणि मग जाऊया दर्शन. तर मित्रांनो, आता पोहोचलेलो आहे आपण त्र्यंबकेश्वरला. हा त्र्यंबकेश्वरचा मेन गेट आहे. आता आत्ता पार्किंगसाठी जागा शोधत आहोत. लास्ट टाइम आलेलो तेव्हा एका शेड म्हणजे बिल्डिंग होती त्यामध्ये लावलेली. ते बघतो आता. आपण पार्किंगला लावूया. त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या मंदिराकडे जाऊया. आता पोहोचतो आम्ही मंदिराजवळ. दर्शन तर होणार नाही आपलं, कारण आपल्याला गर्दी खूप आहे. आज संडे खूप गर्दी आहे. बघूयात तरी पण. हा एक अवतार. काय होतं इथं? पाप धुवून जातात माणसाचे. जे पण पाप असतील ते धुवून जातात. ज्याचे धुतल्यासारखे नाही ते काय करतात मग? त्यांनी समाधी घ्यायची, जलसमाधी. त्यांनी जलसमाधी, तो मधला स्पेस त्याच्यासाठी ठेवला. इकडे आल्यावर हे नक्कीच ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. सो आत्ता आपण त्र्यंबकेश्वरनं निघतोय आणि जातोय इगतपुरीच्या दिशेने. सो चला निघूयात. चिनूला टाकायची होती आतमध्ये. जाईल तिकडून? जाईल का इकडून? आतमध्ये टाकायला नाही का? ती गेले बघ तिकडून पुढून असेल. लाईन अप एक नंबर.
आणि इकडे विपुल दादाचा फुल पोज मध्ये फोटो झाले, फोटोशूट एकदम. फिरणार बसत नाहीत, माती नाही तेवढी. पब्लिक रिॲक्शन एवढ्या येत आहेत ना रायडंटवर तर हलाक. हर्षल, आमचा हर्षल सगळीकडेच खराब आहे. जिकडे जाऊ तिकडे रस्त्यांची कामं सुरू. हो, आता आपण चाललो नाशिक मुंबई हायवे. आता पोचलोत आपण इगतपुरी मॅगडीला. जाऊन खाऊयात काहीतरी. आता चाललो आहे मॅकडॉनल्ड्समध्ये. आहेत इगतपुरीला नजारा बघून घ्या. ए कुठून जायचा भाई? मी चावी गाडीलाच विसरलोय असं वाटतंय मला. तर मी काढली तर नाही, चेक करूयात जाऊन. आता असली पाहिजे, असली पाहिजे. नाही नाही नाही, कुठे? अरे काय हो माणूस असेल. मी खिचात चावी आणि चावी शोधत फिरतोय. आता खायला बसलो आम्ही. तिघे जण इकडे बसलेत आणि बाकी हे व्हेजवाले इकडे. पेरी पेरी मार हिला हिला. आम्ही निघालो इकडनं इगतपुरी मॅगडीवरनं. आता कुठे जायचं अनिकेत? कुठे जायचं आता? घरा जायचं. आता चाललोय देवबान, गणपती मंदिर आहे तिकडे. काय करून निघालो आपण खाऊन निघालो, जेवलो नाही. बघू पुढे काय होतंय. पब्लिक रिॲक्शन.
झोपवतो का भाई? तर आपण आलो आहोत आता खोडाळ्याच्या आधी. हा एक डॅम आहे, भरपूर मोठा असा ब्रिज आहे इथे. महादेवाचं मंदिरही आहे आणि हा नजारा. दादा भेटला आम्हाला, आता ड्रोन शूट घेतोय. दादा नाव काय तुझं? श्रीकांत. श्रीकांत ऐरोलीवरून आलाय आपल्या इकडे फिरायला वाड्यामध्ये. सो आमचे 2-3 शॉट घेऊन देतोय तो. सो आपण ब्लॉगमध्ये बघूच कसे आहेत शॉट्स. थँक्यू फॉर द शॉर्ट्स. बाय. तर आत्ता पोचले सूर्यमाळजवळ. देवबांधला तर जाता आलं नाही कारण उशीर खूप झालेला. आणि इकडे आलो तर इकडे येऊन असं समजलं की 6:30 वाजता समथिंग सूर्यमाळ ही म्हणजे गेट असतो तो बंद करतात. सो निघत आहेत आता इथून. तर जाऊयात पुढे. हे काय आहे? इथं होता तो, भेटला इथं. राईड संपत आली आता. आता आपण वाड्यात पोहोचलो. वाड्यातून आपण जाऊयात घरी. एन्जॉय केला राईड. पूर्ण डे कसा गेला समजला पण नाही. अंधार झाला गेला आता. काय गेलं त्र्यंबकेश्वरला. मग आता कुठे आता परत जाणार कसं काय? लाईट नाही काय ना. फायनल ट्रिप आपण आता बघून घेऊ किती झाली. बाकीचे तिकडनं गेले का डायरेक्ट डिटेल्स. एक 211 चालले आपली. 211 किलोमीटर. सो एंड करूयात आपण लॉग. चलो.